महाराष्ट्रामध्ये जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं, मात्र शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण जातं, अशा शब्दामध्ये अमित शाह यांनी पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। शरद पवारांवर निशाणा साधत अमित शाह यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे, हमने मराठा रिजर्वेशन देने का काम। 20 में शरद पवार की सरकार आई, मराठा रिजर्वेशन गायब हो गया। डेटा दाखवावा, त्यांनी प्रूफ करावं। मी कुठेही ते म्हणतील तिथे चर्चेला बसायला तयार आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन। किती कॅबिनेट झाल्या? 10 वर्ष सरकारमध्ये आहेत ना, त्यातली 2.5 वर्ष आम्ही होतो। 7.5 वर्षाचा हिशोब द्यावा। आणि धनगर आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात। शरद पवार साहेबांचं सरकार कधीच नव्हतं। पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, त्यानंतर ते आरक्षण टिकवण्यात काही अडचणी नवं सरकार देवेंद्र फडणवीसांचं आल्यावर झाल्या। त्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेगळ्या घटकांशी ज्या चर्चा केल्या आहेत त्या बघितल्या तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणाबाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाही।